अयोध्याकांड। लखी बिधी बाम कालू कठिनाई, धीरजू धरहु मातू बली जाई। सीर धरी गुर आयसु अनुसरहु, प्रजापाली परिजन दुखू हरहु। विधाता हा प्रतिकूल आहे आणि काळ हा कठोर आहे, असे पाहून धीर धर, मी तुझ्यावरून जीव ओवाळून टाकते। गुरूंची आज्ञा शिरोधार्य मानून त्यानुसार कार्य कर व प्रजेचे पालन करून कुटुंबियांचे दुःख दूर कर। गुर के बचन सचिव अभिनंदनु, सुने भरत ही हित जनु चंदनु। सुनी बहोरी मातू मृदुबानी, सील स्नेह सरल रससानी। भरताने गुरूंचे वचन आणि मंत्र्यांचे अनुमोदन केले, ते त्याच्या तप्त हृदयाला चंदनासारखे शीतल वाटले। नंतर त्याने शील, स्नेह व सरळपणाने कौसल्या मातेची वाणी ऐकली। सानी सरल रसमातू बानी, सुनी भरतू व्याकुल भये। लोचन सरोरुह स्त्रवत सिंचत बिरह उर अंकुर नये। सोदसा देखत समय तेही बिसरी, सबही सुधी देह की। तुलसी सराहत सकल सादर, सीव सहज स्नेह की। सरळपणाच्या रसाने भरलेली कौसल्या मातेची वाणी ऐकून भरत व्याकुळ झाला। त्याचे नेत्र कमल अश्रू ढाळत हृदयातील विरहरूपी नवीन अंकुरांचे सिंचन करू लागले। त्याची ती दशा पाहून त्यावेळी सर्वजण देहभान हरवून बसले। तुलसीदास म्हणतात, स्वाभाविक प्रेमाची परिसीमा असलेल्या भरताची प्रशंसा सर्व लोक आदराने करू लागले। सो भरतू कमल कर जोरी, धीर धुरंधर धीर धरी। बचन अमीय जनु बोरी, देत उचित उत्तर सबही। धैर्य धुरीन भरत धीर धरून, कर कमल जोडून आणि आपले वचन जणू अमृतात बुडून सर्वांना योग्य उत्तर देऊ लागला। मास पारायण 18वा विश्राम।